परातीमध्ये 1.5 कप मैदा घेऊन मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचा। आणि त्याच कपाने 1.5 कप गव्हाचे पीठ घेऊन ते सुद्धा चाळणीने चाळून घ्यायचं। आमच्या व्हिडिओला लाईक केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये हाईक येते, तरी व्हिडिओला हाईक पण करा। नंतर त्यामध्ये 1 चमचा साखर घालायची आणि चवीनुसार मीठ घालून सुरुवातीला हे सर्व कोरडं मिक्स करून घ्यायचं। नंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं। पीठ जास्त सैलही मळायचं नाही किंवा जास्त घट्टही मळायचं नाही। आपण चपातीला जशी कणिक मळतो तशी मळून घ्यायची। व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा। मळून घेतलेल्या पिठावर थोडं तेल घालून पुन्हा थोडं मळून घ्यायचं। मळून घेतलेला पिठाचा गोळा एका पातेल्यात घालून 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं। 10 ते 15 मिनिटांनी मळलेल्या पिठातील चपातीच्या गोळ्यापेक्षा एक मोठा गोळा घेऊन पोळपाटवर ठेवून थोडं कोरडं पीठ टाकून घडी न घालता मोठी चपाती लाटून घ्यायची। संपूर्ण चपाती लाटून झाल्यानंतर पूर्ण चपातीवर थोडं कोरडं पीठ टाकून घ्यायचं। नंतर 1 चमचा तूप टाकून घ्यायचं। टाकलेलं तूप ब्रशने सगळ्या भागाला तूप लावून घ्यायचं। आणि बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर टाकायची। सगळीकडे चिली फ्लेक्स टाकून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता नंतर अशा पद्धतीने उलटसुलट एकावर एक बारीक घड्या घालून घ्यायच्या। घड्या घालत असताना सर्व घड्या एकसारख्याच घालायच्या, बारीक मोठ्या घालायच्या नाहीत। पूर्ण घड्या घालून झाल्यानंतर वरून हलक्या हाताने दाब देऊन थोडंसं लांबवून घ्यायचं आणि एका बाजूने गोल गोल गुंडाळी करत दुसरे शेवटचे टोक दाबून घ्यायचं। नंतर अशा पद्धतीचा त्याचा गोल तयार करून झाल्यानंतर वरून हलक्या हाताने दाबून घ्यायचा आणि पोळपाटवर ठेवून दोन्ही बाजूनी थोडं कोरडं पीठ टाकून पराठा लाटून घ्यायचा। पराठा लाटताना जास्त पातळ लाटायचा नाही, पराठा चपातीपेक्षा थोडा जाड लाटायचा। आता गॅसवर तवा तापायला ठेवायचा। तवा चांगला तापल्यानंतर तूप टाकून घ्यायचं आणि पराठा टाकून घ्यायचा। लगेच वरच्या भागाला सुद्धा तूप लावून पराठा पलटी करून घ्यायचा। दोन्ही बाजूनी तूप लावून पराठा चांगला भाजून घ्यायचा। मधून थोडं उलटण्याने प्रेस करून पराठ्याला हलकेसे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं। माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व न विसरता कमेंट करा। तयार झालेला पराठा प्लेटमध्ये काढून घ्यायचा। तयार झाला आहे मस्त टेस्टी लच्छा पराठा। तरी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही एखादी स्पेशल भाजी बनवला तर असा लच्छा पराठा बनवून बघा आणि खाण्याचा आनंद घ्या।